आई अगं काय करतेस तू? हा म्हणजे अगं मी आहे ना. तू स्वयंपाक बनवणार होता का? नाही स्वयंपाक तर नाही येत मला, पण मी वाढू तर शकतो ना तुला. तू ये बरं, बस. अरे बस का, बस बस बस. बर. मी वाढतो. हा काय छान भाजी आहे. वा. बस. हा वास्त मस्त येतोय. पालूपद मा प्रेम आहे शाण्यावर. मी त्याशिवाय जगू शकत नाही. मला ती खूप आवडते. ऐकायचंच नाही म्हटल्यावर का? चल. आपल्याला एक सहचारिणी मिळावी, आपल्याला एक चांगलं कुटुंब मिळावं म्हणून माणसं लग्न करतात, हो की नाही? राधिकाने तुला जे सुख दिलं असतं ना, ते आयुष्यात कोणीच कधीच दिलं नसतं. जाऊ दे, पण तू का ऐकायचं नाही ठरवल्यावर का रे? आई जाऊ दे ना, आता कशाला उगीच जुन्या आठवणी काढायच्या. हा बरोबर आहे. का जुन्या आठवणी काढायच्या? मला पण नाही आवडत बा. आपण आत्ताच काहीतरी बोलूया का? ते गडेवे मुर्दे उकळण्यामध्ये काही अर्थ नाहीये. आत्ताच बोलूया. आत्ताच काय? किंवा आपण असं करूया की काही पदार्थ तू कर, काही पदार्थ मी करेन. चालेल. हा चालेल ना. मी वहिनीच्या हातचं मी जेवतो आणि सौमित्र तू बनवणार ना जेनी, ते तू खा. का? हा असं कशाला? माझं जेवण फक्त जेनीच काय एन्जॉय करणार? तू पण एन्जॉय करायला पाहिजे. सो आपण असं करू, 2 डिश मी बनवेन, 2 डिश राधा बनवेल. सो 1 डिश राधाची, 1 डिश सौमित्राची, 1 डिश राधाची, 1 डिश सौमित्राची, एक एक अशी डिश आपण वाटून घेऊया. ओके वहिनी बरं ठीक आहे. नाही तुम्ही ठरवा, मी शनायाला फोन करून येते. हा लगेच 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 ठरवून टाका. मामी काय म्हणते, लक्षात येते ना तुझ्या? लक्षात येत आहे. ऍक्च्युली मी पण त्याच गोष्टीचा विचार करते. या म्हणजे तू ठरवलंयस तर नक्कीच तसं होईल. डोंट वरी. नाही तसं झालंय असं समज. म्हणजे ते आल्यापासून आई उगीच बोलताना तुझ्याबद्दलच विचारते, म्हणजे तुझ्याबद्दलची चौकशी. आणि गंमत म्हणजे तिने तुला घरी जेवायला बोलवलंय. इज इट? आय मीन या व्हॉट अ सरप्राईज. हा म्हणजे ती असं म्हणाली तेव्हा मी सरप्राईज झालो. हो ना, म्हणजे त्यांनी अचानक असं मला जेवायला वगैरे का बोलवलंय? कदाचित नवीन आयुष्याची सुरुवात असेल. तुला काय वाटतं? आता मी करते. पण नाश्त्याच्या पण करूया ना 2 डिश. तू एक बनव, मी एक बनवतो. नाही नाही नको नको, मग जेवणार नाही कोणी. त्यापेक्षा तू हे देऊन ये, मी पटकन करते. ठीक आहे. तू वेडायस का? इथनं धरायचं. हे धर. ओके ओके ठीक आहे. पण तू का आली यार? बरं एक काम कर, फक्त तू आता ना कशालाही हात लावू नकोस प्लीज. कारण काय ना, माझा सगळा क्रम ठरलाय. याच क्रमाने मी सगळं कढईत टाकणार आहे. येतो मी. सगळं कढईत टाकणार आहे? तो क्रम आहे माझा, प्लीज. नाही हात लावत मी. हा. याला कसं सांगायचं काही कळत नाहीये मला, पण जे काही सांगायचं ते वेळेत सांगायला हवं. नंतर आजच्या पार्टीचं काही खरं. माझी केवढी लाजतेस तू? मग तुला लव्ह टिप्स दिल्यावर तर केवढी लाजशील तू? ओके ओके. शरू बेबी, झाली असेल ना थट्टा करून, तर मी तुला सांगते. बघ बघ, तू त्यांच्याबरोबर राहत जा. ती चांगली माणसं आहेत. त्यांच्याबरोबर राहिलीस ना की तुझा असा करिअर ग्राफ असा 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 उंचावत जाईल. तू खूप सक्सेसफुल होशील. इतकी सक्सेसफुल की राधिकासारखी होशील. म्हणजे तुझं नाव पण राधिकासारखं लोक घेतील. आणि आणि आय विल फील सो प्राऊड ऑफ यू. आणि माझ्याबरोबर ना राधिका पण तुझ्याबद्दल प्राऊड फील करेल. तिला पण वाटेल शनाया इज रिअली ग्रेट. 9 महिने तुला पोटामध्ये ठेवून वाढवलं आहे मी. तुझं सगळं केलं आहे मी. तू माझाच तर एक अविभाज्य घटक आहे का नाही? मग मी त्यापासून दूर कशी राहणार? दुनिया इकडची तिकडे होईल, पण गुरु तुझ्या आई सदैव तुझ्या पाठीशी उभी राहील. हो, मी तुला सोडणार नाही, अंतर देणार नाही, पण मला सारखी तुझी चिंता लागलेली असते. तू पण ना ग, काय तू म्हणजे मला इतकं बरं वाटतं ना, तू एवढं प्रेमानं माझ्याशी वागतेस, तर मला खरंच कळत नाही काय. कळतंय मला. मी तर म्हणतो आपण त्याला प्लीज स्पष्टपणे सांगूया. तो सुद्धा मान्य करेल. हसत हसत ते सुद्धा. नाही आनंद भाऊजी,
हे असं तो पूर्वीसारखं ऑफिसमध्ये जात असता आणि त्याला हे असं स्वयंपाकाचं बेड वगैरे लागलं असतं ना तर गोष्ट समजू शकते मी. पण तसं नाहीये ना, तो सध्या ऑफिसमध्ये जात नाहीये, केवळ माझ्या प्रेमाखातर किंवा स्वतःला बिझी ठेवण्यासाठी तो हे सगळं करतोय. त्याला हे असं सांगितलं तर त्याला खूप वाईट वाटेल. नाही बरोबर हे तुम्हाला वाटतंय ना, ते इतकं सोपं नाहीये हे आता. नाही बरोबर बोलतात तुम्ही, पण आता काहीतरी करावं लागेल, काही विचार करावा लागेल. तोपर्यंत तुमचे पोहे खातो मी. वेळ घालून ये म्हणून. एक मिनिट, तू लग्नाची मागणी वगैरे घालणार आहेस का? तसं समज हवं तर. होल्ड ऑन, मी मस्करी करते. तू काय सिरियस होतोयस? मस्करी म्हणजे तुला आवडत नाही का मी? ऑफकोर्स आवडतोस, पण लग्नाचा विचार नाही केला मी अजून. एक मिनिट माया, एवढी पॅनिक का होतेस? अगं लग्नाचा विषय निघाला म्हणजे काय लगेच उद्या कोणीतरी तुला बोहल्यावर उभा करेल असं थोडीच असतं. कुठेतरी विषयाला सुरुवात व्हायला हवी ना, एवढं. सो दॅट्स इट. आय नो ऑल दिस, बट सुरुवात करायची म्हणजे आपल्या दोघांच्या रिलेशन मध्ये फॅमिलीला इन्व्हॉल्व करायचं, आणि तेच नकोय मला आता. ते कळेल मला, समजलं. आता आयुष्याच्या बाबतीमध्ये तू का वर्ज केलेला आहेस आयुष्यामधून ते सांग बरं. म्हणजे आई, तुला नक्की काय म्हणायचंय काही कळलं नाही आम्हाला, म्हणजे कळलं नाही काय? तुला कळलं नाही का? नाही कळलं नाही का? वा, चालतंय. नाही कळलं काही हरकत नाही. तो विषय महत्वाचा नाहीये. तू जेवायला आलेली आहेस ना, बस जेवून जायचं. आमच्याकडे वरण भात आहे बरं. वरण भात तर आम्ही करतो. वरण आणि भात कुकर मधून डायरेक्ट ताटामध्ये असते बरं. हो, वरणामध्ये आम्ही अजिबात तेल नाही टाकत. फक्त मीठ असते आणि हळद असते. घोटायचं आणि ते वरण ते भातावर टाकायचं आणि खायचं. का तिला आवडते? हा म्हणजे तसं काही नाही, फक्त आई तू लग्नाचा विषय नको ना काढूस. अगं कारण मीच अजून बोललेलो नाहीये, तर मग आजच बोलून टाक ना. आज चांगली संधी आहे, बोलून घे ना. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये ना बा. वेळ नाहीये म्हणजे? तू इथं राहत आहेस हे याईना आणि राधिकाला कळायच्या अगोदरच मला तुझ्या लग्नाचं सगळं फिक्स करून टाकायचं आहे. आई अगं पण पहा बरं, मालकीनी तुझं लवकरात लवकर सगळं आलबेल झालेलं पाहायचंय बरं. म्हणून लवकरात लवकर मी तर तिच्यासोबत बोलणारच आहे. तिला सगळं खरं खरं सांगणार आहे बा. की आईनं लग्नाचा विषय काढल्यानंतर तू त्याला कशी रिॲक्ट हो, दॅट्स इट. ओके, गो अहेड, बोल. हे बघ, ती जे काही बोलेल ना ते फक्त ऐकून घे ना. आपलं काय जातंय, फक्त ऐकून घे आणि होला हो कर दे, तेवढंच कर फक्त. कम अगेन, म्हणजे मी खोटं बोलू? सॉरी, मला जमणार नाही. माया, एक गोष्ट लक्षात घे. हे बघ, मला स्वतःचं हक्काचं घर नाहीये. गुरु, मग माझ्याकडे ये राहायला. मी ऑलरेडी सांगितलंय तुला. अरे तू कमालच करतेस. एकीकडे म्हणतेस माझ्याकडे राहायला ये, दुसरीकडे लग्नाचा विषयच तुला नकोय. म्हणजे या सगळ्या वागण्याचा मी काय अर्थ काढायचा मग? आपण एकत्र राहायचं याचा अर्थ असा नाही की आपण लग्नच करायला हवंय. पण लग्न न करता एकत्र राहिलो तर मग दोघांनाही आनंदच होणार आहे ना. अर्थात मला आनंद होणार आहे. बरं चल ठीक आहे, चल ठेवूया कॉम्पिटिशन. म्हणजे काय जरा सिरियसनेस येईल अजून. काय बोलते बाई? करूया. बेस्ट. एक मिनिट शनी. सौमित्र जे काही करतोय ते अगदी मनापासून करतोय. त्याचं सगळं नीट होऊ दे. मी तर म्हणते देवा, ही स्पर्धा सौमित्राला जिंकू दे. नाही, तो वाईट शेफ आहे म्हणून नाराज होण्यापेक्षा त्याला जिंकलेलं बघायला आवडेल मला. गुड लॉर्ड, किती वेळ वेट करायचा अजून? आयुष्याचे शेवटचे पल है ना, वो जी लो. तो सौमित्र काहीतरी जेवण म्हणून येणार, त्याच्यानंतर आपलं आयुष्य. ओ कोण? म्हणजे होईल ना कधीतरी. तर तेव्हा या दोघांनी मोटिवेट केलं ना, म्हणूनच फक्त मी कोणीतरी असेल. सो ठीक आहे ना, आता आपण सौमित्राला समजून घेऊया प्लीज. समजणं, समजून घेणं, समजावणं, काही गोष्टी ना या सगळ्यांच्या पलीकडे गेलेल्या आहेत. ऍक्च्युली ही इज राईट. 2 days पासून आम्ही जे काही भोगतोय ना ते आम्हालाच माहित. हो, आणि आपण बघूया ना सौमित्रच्या हाताची रेसिपी तू कशी खातेस ते बघूया आपण. मी मस्त एन्जॉय करणार आहे. हो, हे बघ, मी बदलले आता, त्यामुळे मी कोणालाच डिस्करेज करणार नाही. मी सतत इन्स्पायर करणार आहे लोकांना. या वाव, खिचडी. मन करू नकोस. याच्या नॉर्मल डिश बनवायला मी काय राधा आहे का? मग ब्रोकोली खीर. ब्रोकोली खीर? सौमित्र स्पेशल ब्रोकोली खीर.
बापरे, म्हणजे हे ना या आधी कोणी खाल्लं नाहीये आणि यानंतर कोणी खाणार सुद्धा नाहीये. तू नक्की कौतुकच करतोयस ना माझं? म्हणजे काय, तू आलास असं टाळ्या वाजवत होतो तुझं कौतुक करायला आज, आणि तुझ्या बरोबर माझं पण कौतुक करायला की किती भाग्यवान आहे मी. तुझं आजचं हे जेवणारा नवीन पदार्थ वगैरे ज्याने सी आचारी आय नो, गोचारी काय वेगळा मराठी शब्द आहे का? आता कॉम्पिटिशन म्हटल्यावर काहीतरी त्याचं नाव असायला हवं ना. पण हे जे काहीतरी नाव दिलंयस ना, त्याचा काहीतरी अर्थ असेल ना. ते काय? ते आहे ना ऑफकोर्स अर्थ. हा मग काय? आता हे बघ, कुकला काय म्हणतात? आचारी. आय नो. सो जिंकणार तो आचारी, म्हणजे तो येणार, तो प्राइसच्या जवळ येणार. आणि गो म्हणजे जा, सो हरणार तो गोचारी. तू सॉलिड टॅलेंटेड आहेस रे, म्हणजे कमाल. चल चल पुढे पुढे पुढे. ओके, आता स्वागत करूया आपल्या दुसऱ्या शेफचं, राधिका सुभेदार. राधिका सुभेदार. ओके ओके, आता मी जरा जजेसची रूल्स सगळे डिस्कस करते, तोपर्यंत तुम्ही डिश कशी प्रेझेंट करायची याचा विचार करू का? ओके, कोण आहे जजेस? आपण आपण आहोत जजेस. हे कधी ठरलं? किचन मध्ये? नाही, आता ठरलं. ब्रेक. आज सौमित्रानं थोडं जरी जेवण बरं केलं असेल ना, तर तो नक्की जिंकेल. त्यानं जिंकावं म्हणून मी आज हातचं राखून स्वयंपाक केलाय. तसंच समजा. सेम क्वेश्चन मॅम, तुम्हाला काय वाटलं? काही नाही, म्हणजे मी कोणताही पदार्थ बनवते तेव्हा मी माझ्या कुटुंबाचा विचार करत असते. बाकी असं कॉम्पिटिशन वगैरे माझ्या डोक्यात काही नसतं. राधिका, काय आन्सर्स देतेस तू? तू इथे पार्टिसिपंट आहेस ना, तू सौमित्राची बायको नाहीयेस, तू अथर्वची आई नाहीयेस, कढईत कुटुंब कसलं बघतेस तुझं? तिखट पदार्थ करतेस ना, तिखट उत्तर दे ना. छान. मला हे असं सांगावं असं वाटलं ते सांगितलं मी, दुसरं काय सांगणार ना. ओके ओके. अगं पण अशाने इम्प्रेशन कसं क्रिएट होईल तुझं? जजेसना इम्प्रेस कर ना जरा. हा मग मला हेच बोलायचं होतं, झालं माझं बोलून. बोलवायचं, जेवणाचं निमंत्रण द्यायचं, मला जाम टेन्शन येते. का म्हणजे टेन्शन काय त्यात? हा नाही तर मग का गुरु, तुम्हाला साटरपटर खायची सवय आहे. आम्ही विदर्भातली माणसं, आम्हाला तेल तिखट मीठ जास्त लागते. मला आवडते ना आवडते, कुणी काय सांगाव. नाही, मला खूप आवडलंय. इनफॅक्ट मला या जेवणामुळे सौमित्रच्या घरच्या जेवणाची आठवण आली. मी तिकडे असतानाच असं जेवण जेवलं, अदरवाईज दुसरीकडे कुठे असं जेवण जेवल्याचं मला आठवत नाही. हाय, तुला सौमित्रच्या घरचं जेवण आवडलं का? मी सांगत होते का नाही, तुला सौमित्रच्या घरचं जेवण आवडलं म्हणजे आमच्या घरचं जेवण आवडलेलं असणार. छान छान छान, जेव जेव जेव. काहीतरी युनिक असलं पाहिजे, काहीतरी वेगळं असलं पाहिजे. म्हणजे असा एखादा पदार्थ ज्याचं नाव सुद्धा आतापर्यंत आपण ऐकलेलं नाही. म्हणजे मी काय करतो, मी पदार्थाचं नाव आधी ठरवतो आणि त्यानुसार इन्ग्रेडियंट्स शोधतो. म्हणून माझ्या रेसिपीमध्ये नेहमी एक्सपेरिमेंट असतो. सो वेगळेपणा म्हणजे माझ्या मते रेसिपी. बापरे. लाईक हे ब्रोकली सूप, खीर, सॉरी खीर. ब्रोकोली खीर. तुम्हाला काय वाटलं मॅम? सेम क्वेश्चन टू यू. मी काय सांगणार, रेसिपी म्हणजे ते असं असलं पाहिजे की आपली पंचेंद्रिय जागी झाली पाहिजे. काय जागी होता? तू मग अडचण का आहे? अडचण अशी आहे की तिची लग्नाची इच्छा नाहीये, तर तू सारखा सारखा विषय काढल्यावर ती ऑकवर्ड होते ना ग. कळलं माल. आता तुला स्वतःच मन सांभाळण्यापेक्षा ती मन जास्त महत्वाचं वाटतंय. अगं तसं नाही आई, पण म्हणजे कसं तो विषयच अजून. आई तू प्लीज समजून घे ना, तुमच्या दोघींच्या मध्ये माझी काय अवस्था होत असेल तू जरा समजून घे ना प्लीज. बरं नाही काढणार आता लग्नाचा विषय, नाही बोलणार त्यासोबत लग्नाबद्दल. बस खुश खुश. हा, थँक्यू सो मच. म्हणजे तशी तू गोड आहेस, पण नौटंकी झाली असेल तर जाफरती सोबत बस. जातो ना. नौटंकी नाही. हे बघ, आता म्हणालो होतो ते जाऊ दे ना. आता आईला मी सांगितलं, आता यापुढे विषय निघणार नाही. ओके सी गुरु, त्या जर हे सगळं तुझ्या सांगण्यावरून बोलत असतील ना, तर लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर, मला एवढ्यात लग्न नाही करायचंय. हरकत नाही. तुला जर लग्न करावं असं वाटत नसेल का नाही, तर तसंच करूच नकोस लग्न.
लग्न करणं न करणं हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे. तुला वाटलं तू लग्न कर, नाही वाटलं नको करू. पण या कदाचित तुल उद्या वाटलं बा की आपण लग्न करावं, संसार ठेवू शकत नाही. एक मुलगा म्हणून हा कधी चांगला वागू शकला नाही. हा मुलगा म्हणून सोड, माणूस म्हणून देखील हा अत्यंत निर्लज्ज, अत्यंत बदमाश, अत्यंत संधी साधू, अत्यंत विश्वासघातकी आहे. अशा या पोट्याच्या वाऱ्याला सुद्धा तू फिरकू नयेस असं मला वाटते. आई हे जरा अति होतंय. तू अति करत आहेस. तू हजारो चुका करायच्यास आणि आम्ही त्या पदरात घ्यायच्या. आजवर हेच होत आलंय ना. पण उलटी येते मला. काय होतं काय नक्की? नाही नाही, नीट सांग मला काय होतं त्याच्यात. म्हणजे एक्सपेरिमेंटच्या नावाखाली काय वाटेल ते करशील का तू? आणि आमच्यावर एक्सपेरिमेंट करायला आम्ही काय रॅट्स आहोत? माणसं आहोत ना रे, जरा तरी विचार करायचा. काय बोलतेस? मला नाही कळत आहे. काय काय चुकलंय ते तरी सांग ना. अरे काय चुकलं? काय अख्खा चुकलायस तू. नाही जमत हे तुला. ऍक्च्युअली काय कळतं रे तुला? कुकिंग बद्दल काय कळतं? मला आता वाटायला लागलंय मला सुद्धा कुकिंग बद्दल जास्त कळतं तुझ्यापेक्षा. शनाया, मी काय सांगते ऐकून घे ना एकदा. तुमचं काय चाललंय तिघांचं? हा, तुला तर एक सहन करण्याची सवय झाली आता राधिका, जाऊ दे. पण ही काय ग, प्रेग्नंट आहेस ना तू जेनी? तुला कळत नाही काय खायचं काय नाही खायचं ते? आणि आनंद तू? हा, एरवी तर तुला काही कोणी बोललेलं सहन होत नाही, आता बरं गप्प बसलास. ऑनेस्टली सांगता येत नाही मित्राला स्वतःच्या? हे असंच खात राहिलं ना तर एक दिवस हॉस्पिटलमध्ये झालं तुम्ही तिघही. आणि तू बाबा हे बोक्या, मला तुझी फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड काही पण मान, काहीच प्रॉब्लेम नाही. पण प्लीज समजून घे, हे प्लीज पुन्हा करू नको. हे तुझ्यासाठी नाहीये, तू हे करू शकत नाहीस. ओके? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे गुरु. माया तू प्लीज दार उघड. हे बघ, आपल्याला जे काही बोलायचं ना ते आपण समोरासमोर बसून बोलूया ना. म्हणजे मला पण माझी बाजू मांडता येईल. तू दार तर उघड. मला तुझी बाजू ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. एकतर तुम्हाला काहीच आयडिया दिली नव्हतीस याबद्दल. त्यात तुझ्या आईने डिरेक्ट लग्नाचा विषय काढला. दिस इज नॉट डन. या एकतर आपलं या विषयावर अजिबात बोलणं झालेलं नसताना हाऊ कुड यू टेक मी फॉर ग्रांटेड? तू मला गृहीत कसं काय धरू शकतोस? मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही. माया ऐक, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तू दार उघड ना, मी सांगतो ना तुला. गुरु, मी तुला सांगितलं ना, मी दार उघडणार नाहीये. अरे यार माया, कारण माझ्या समोर आल्यावर मला कसं समजवायचं हे तुला बरोबर माहितीये आणि तेच मला नकोय. सिट हिअर, बसा प्लीज. काय शांत बसायचं? या शांत बसण्याचा ना राग यायला लागलाय मला. नाही ठीक आहे ना, तो आतमध्येच आहे ना. म्हणजे तो बाहेर आला आणि लगेच किचन मध्ये गेला आणि परत काहीतरी बनवायला लागला तर नाही, म्हणजे त्याच्यापेक्षा बेटर आहे तो आतमध्ये. आणि तसंही तोच म्हणाला ना की मला त्रास देऊ नका, मला माझी वेळ द्या, म्हणजे मला वाटेल तेव्हा मी बाहेर येणार. मग असू द्या ना. हो, पण आता हे सांगून सुद्धा खूप वेळ झाला ना आनंद भाऊजी. तो बाहेर येत नाही आणि आपणही आतमध्ये जाऊ शकत नाही. हो, पण आता समजा आपण आत गेलो, बरोबर आहे, तर काय बोलणार आपण त्याच्याशी? तो आपल्यावर रागवलाय, तो आपला ऐकणार आहे का? शनाया, आपण ना कशाला हे असं रिॲक्ट व्हायचं? माया तू खरंच माझ्यासाठी कॉफी आणलीस? पुन्हा पुन्हा तेच काय विचारतोयस? पहिल्यांदा घेतोयस का कॉफी माझ्याकडे? नाही तसं नाही, पण मला वाटलं तू 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 चिडलीस माझ्यावर. अजूनही चिडले मी. चिडण्याचा आणि कॉफीचा काय संबंध? तेही खरंच आहे म्हणा. तुला माझ्या समोर येऊन काहीतरी बोलायचं होतं म्हणून तुला आत घेतलंय. सो बोल आता. माया, तुला आई जे काही बोलली ते प्लीज विसरून जा. हे सगळं ना त्या राधिकानं केलंय. तिनं आणि या सगळ्यांनी मिळून मला रस्त्यावर आणले. त्यामुळे आतापर्यंत मी फार सहन केलंय माया, आणि याच्या पुढे सुद्धा आता तसंच सहन करावं लागणार असेल तर माझी अजिबात तयारी नाहीये. हे बघ, आज माझ्याकडे पैसा, पोझिशन सगळं आहे, पण माझा हक्काचा माणूसच नसेल तर मग काय उपयोग आहे ना. सॉरी माया, मी तुला स्पष्टच विचारतो.
हे बघ, हे सगळे लोक जे काही वागले माझ्याशी, तू सुद्धा त्यांच्यासारखंच वागणार असशील ना, तर संपली कॉफी. कॉफी. तिथे येईन आणि तुझा खून करेन. तुला माहित नसेल, आतापर्यंत अमेरिकेत 4 खून केलेत मी, म्हणूनच इंडियात पळून आलोय. तुझा खून 5वा असेल. 5 खून करणार तुझा. संपलीस तू शनाया, संपलीस. शेवटचे काही तास उरलेत, एन्जॉय करून घे. नाही तुझा खून केला पुढच्या काही तासात, तर माझं नाव सायको सौमित्र नाही. हॅलो हॅलो. नाही पण तो खूप सिरियसली बोलत होता. तो आला आणि खरंच मला मारून टाकलं म्हणजे. आता कुठे आहे तो? घरीच आहे का? नाही नाही नाही, तो घरीच आहे. घरीच राहू दे प्लीज. काही झालं तरी त्याला घराबाहेर पडू देऊ नको आणि त्याला कोणाला फोन पण करू देऊ नको. प्लीज प्लीज. तू काही करू शकतो. तू समजते तसं बिलकुल नाहीये. तो तसं नाहीये. अगं तू मला काय समजवतेस? तू त्या सौमित्राला समजव ना. तुझा ना डॅड्स मेल्स मध्ये चॉईसच चुकीचा आहे सगळा. तो गॅरी असा आणि हा मर्डरर आहे आणि डायरेक्ट काय गो. हो हो ठीक आहे, मी समजावते त्याला, पण तू शांत राहा. आणि मी काय सांगितले ते तुला समजलंय ना. तू शांत राहा शनिया, मी समजावते त्याला. मी मेली ना तर तू बघ. तुला खरंच माझ्याशी लग्न करायचंय? हो माया, अर्थात खूप मनापासून. तुझं त्या शनायावर अजूनही प्रेम आहे? नाही माया, अजिबात नाही. तुझं माझ्यावर प्रेम आहे? हो ऑफकोर्स. तू माझ्यासाठी शनायाला सोडू शकतोस? येस माया, मी ऑलरेडी केलंय ते. तुझी आई तुझ्याबद्दल जे काही म्हणाली ते सगळं खरंय? उत्तर हवंय मला. तुझी आई तुझ्याबद्दल जे काही म्हणाली ते सगळं खरंय का? नाही. मूर्ख समजतोस मला? आय रिपीट माय क्वेश्चन. मूर्ख समजतोस मला? का तुम्हाला खरंच यार कमाल आहे तुमची. हा म्हणजे जगात सगळ्यांना मित्र असतील, पण तुमच्या इतके जबरदस्त मित्र कोणालाच नसतील बाबा. इतकं वाईट जेवण बनवत असून सुद्धा तुम्ही कसं काय सहन करत होता यार सगळं. आणि राधा, मला आतापर्यंत फक्त वाटत होतं, पण आता खात्री पटली. आपण नवरा बायको कमी आणि मित्र मैत्रीण जास्त. कारण तू टिपिकल बायको असतीस ना, तर मला तोंडावर सांगून मोकळी झाली असतीस की हे जे काही चाललंय ना तुझं, अत्यंत वाईट आहे हे जेवण म्हणून. हा शनायासारखा इन्सल्ट केला असतास 4 चौघात. काय म्हणजे शनाया तुझ्यासाठी तुझ्या बायकोसारखी बनवलेलं ब्रोकोली खीर. ब्रोकोली खीर. काय हे नक्की ना तुम्ही माझे खेचत नाही ना, कारण रंगावरून वासावरून तरी वाटत नाही हे वाईट असेल. हा नाही, दिसतं तसं नसतं. नाही. हो ठीक आहे मग. ओके. ऑल द बेस्ट. हिम्मत ठेव, खा. अरे सौमित्र, सावकाश. तितकंच हेही खरंय की मी कायम तुझ्या सोबत असणार आहे. वेळ पडली तर तुझ्या पाठीशी उभी राहीन. तुझ्यावर येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमचा मी आधी सामोरी जाईन, सो दॅट यू डोंट हॅव टू फेस इट. यू नो, तुला राधिका मसाला एसपी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मर्ज करायची ना, धडा शिकवायचा ना राधिकाला, तसंच होईल. आणि आता हे करण्यापासून तुला कोण अडवतं बघतेस मी. एकटा नाहीयेस गुरु, मी आहे. गेटिंग इट? स्पेशालिटी आहे. त्यामुळे मी आता कशी हुशार झाले, मी कशी आता बदलले, मी कशी स्मार्ट आहे, या भानगडीत पडूच नकोस तू, कळलं का? नाही तर तुझी ऑनेस्टी निघून जाईल. काय बोलतोस जरा आणखी नीट बोल ना, मला कळत नाहीये. नाही कळत आहे ना? बरोबर आहे. म्हणूनच तू शनाया आहेस. हात झोन पकडून ठेव. हा बाकी कुठेही आपण भरकटायचं नाही, असंच राहायचंय. बरं बाय द वे, तुझी तोंडाची चव मी जी काय घालवली त्यामुळे तुझ्यावर अन्याय झालाय. सो तुझ्यासाठी मी मस्तपैकी पार्सल पाठवलं आणि त्यासाठी मी प्रॉपर ऍड्रेस विचारत होतो. कळलं का? खून करायला नाही तुझा.
त्यामुळे आता मस्त खाणं एन्जॉय कर. बाय. हो थँक्यू. पुरानी भी जैसे गर्मी में ठंडा सा शरबत खट्टा मीठा सा, जैसे सर्दी में चाहत का कोई कंबल मोटा सा. मेरी प्यारी मम्मी जो है, मेरी प्यारी मम्मा जो है, मेरी प्यारी मम्मा जो है, मेरी प्यारी मम्मा जो है. आता हे मलाही नाही आवडणार आहे, पण ठीक आहे ना, मी राहीन एकटा. मला नाही कळत नाहीये की तू एकीकडे लग्न करायचं म्हणतोयस आणि दुसरीकडे एकत्र राहायला नाही म्हणतोयस. म्हणजे प्लीज एक्सप्लेन, याचा काय अर्थ आहे? माया, एक गोष्ट लक्षात घे. आता आपल्यासाठी यशवंत सर म्हणजे सक्सेसची शिडी आहेत आणि त्यांचा विश्वासच आपण जर हलवला आत्ताच ना, तर मग पुढे काहीच शक्य नाही होणार. त्यांच्या समोर आपलं वागणं बोलणं इतकं आदर्श असलं पाहिजे ना, की त्यांच्याकडून आपल्याला फक्त आणि फक्त प्रमोशनच मिळालं पाहिजे. कळतंय ना? प्लीज. मग रेंटवर राहायला लागलो. यू वोंट बिलीव्ह, इन 20 years आम्ही 20 हाऊसेस चेंज केले. वाव. हो लिटरली. पण ते स्वतःचं हाऊस काय घेता नाही आलं. आता आनंद सर म्हणतायत की स्वतःचं घर घ्यायचंय. पण ते मुंबईमध्ये स्वतःचं हाऊस घेणं थोडं डिफिकल्ट आहे ना, ते असं म्हणत होते. नाव लेट्स सी किती एफर्ट सक्सेसफुल होत आहेत त्यांचे. मिळणार जेनी, नक्की मिळणार. कारण जेव्हा नवरा बायकोचं एकच स्वप्न असतं आणि त्यासाठी झटत असतात ना दोघे, तेव्हा ते स्वप्न नक्की पूर्ण होतं. हे मला तुझ्याबद्दल कोणी काही म्हटलं तरी मला त्याने काहीच फरक पडणार नाहीये. आय नो यू व्हेरी वेल. आणि मला हेही माहितीये यू विल नेव्हर चीट मी, राईट? कम ऑन माया, मी का चीट करेन तुला? आणि तुला चीटच करायचं असतं तर मग लग्नाची बोलणी कशाला केली असते ना मी? या ओके, बट म्हणजे ट्रस्ट फॅक्टर आहे, पण त्याचा अर्थ असा नाहीये की लगेच लग्न केलं पाहिजे. म्हणजे आपण आहोत ना एकत्र, वी डू लव्ह इच अदर. लग्न केलं काय नाही केलं काय फरक पडतो? आपलं रिलेशन तर तसंच राहणार आहे. हा म्हणजे हा, मॅरिड लाईफ सेटल करण्याच्या नादामध्ये आपण आपलं प्रोफेशनल लाईफ स्पॉइल नको करायला. म्हणजे त्यामुळे आपल्याला आपलं फ्युचर करिअर स्टेकला नको लागायला. असं काही होणार नाहीये, उगाच टेन्शन घेतोयस तू. मी आहे ना तुझ्यासोबत, ओके? हे बघ, आणि तुझ्या आयुष्यात यापुढे कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही, आणि आलाच तर आपल्याकडे सोल्युशन्स रेडी आहेत. हा, कसं काय? म्हणजे तू असं लगेच नको विचारूस. वेळ आली की डेफिनेटली सांगेन. फॉर नाव तू इथे राहायला येतोयस अँड दॅट्स फायनल. कम ऑन माया, ऐक ना. दॅट्स फायनल. मी तुझं ऐकणार नाहीये. ही अँड दॅट्स अ गुड रिझन फॉर शॉपिंग. म्हणजे आता तू इथे येतोयस तर आपल्याला काही नवीन गोष्टी लागतील, राईट? म्हणजे मी आतापर्यंत एकटीच राहत होते ना, सो अगोदर मी का केलं ते सांगते ना. की मायाला घेऊन आला होता तो सोबत. आई, मी काय म्हणते, तुम्ही ते जेनीला सांगत होता ना व्यायामाबद्दल, ते सांगा ना. ती कधीतरी नाही करत. ते सगळं देऊन झालेलं आहे. मी सांगते ना तुला का केलं ते मी. एक मिनिट राधिका, तू विषय बदलतेस. नाही बाबा, तसं नाही. त्यांना बोलू देत, काय बोलायचं होतं. मायाबद्दल काहीतरी म्हणत होता. मायाला सोबत घेऊन आला होता तो. मग मी बरोबर केलं त्याला. का आलं त्या दिवशी तो आला, मला सांगितलं. आपण कशाला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं? त्यांचा तो पर्सनल मॅटर. नाही राधिका, हा फक्त पर्सनल नाही, प्रोफेशनल लाईफचाही प्रश्न आहे जो माझ्याशी रिलेटेड. मी कायम हेच म्हणत आलोय की प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ एकत्र आले की त्रासदायक ठरतं म्हणून. आणि आफ्टर ऑल माया आपल्या फॅमिलीचाच मेंबर आहे. माझ्या मुलीसारखी आहे माया. आजपर्यंत आमच्यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी असं मी समजत होतो. ही एक गोष्ट का लपवली असेल हिने माझ्यापासून? खरंय डॅड तुझं. मला सुद्धा नेमकी हीच गोष्ट खटकली आहे मायाची. मला सुद्धा खूप त्रास झाला याचा. हेच ऑफ द वर्ल्ड
आणि मी बेस्ट डॉटर ऑफ द वर्ल्ड. आणि हा बघ बेस्ट वुमन ऑफ द वर्ल्डचा फोन आला. हॅलो बेस्ट वुमन ऑफ द वर्ल्ड. हे काय शन्या? ग बेस्ट वुमन ऑफ द वर्ल्ड म्हणते तुला. कशासाठी? सहज मला आवडते तू, कॉम्प्लिमेंट देते मी. शन्या, तू माझ्याबद्दल इतकं चांगलं बोलशील असं मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. तू डिझर्व करते ना म्हणून देते कॉम्प्लिमेंट तुला. एनिवे का फोन केला होतास? हा तर मी फोन या करता केला होता की गुरुनाथ कुठे आहेत? काय माहिती, असेल कुठेतरी. काय करायचंय? पण गेलेत कुठे? गेला असेल ना, त्या छचूकडेच गेला असेल. जाणार कुठे? जाऊन जाऊन मायाकडेच गेला असणार तो. पण तू का शोधतेस त्याला? आणि आता बाबांनाही कळलंय त्यामुळे बाबाही मायाकडेच जाणार आहे. खरं तर आपण बाबांना थांबवायला पाहिजे होतं. नाही, कशाला थांबवायचं? उलट जाऊ दे ना. जे काय घडते ते स्वतःच्या डोळ्यांनी बघू दे त्याला, म्हणजे कळेल आपण इतके दिवस काय सांगायचा प्रयत्न करतोय. हो जाऊ दे. गुरु सर त्यांना बघून घाबरतील आणि कुठे पळू कुठे लपू अशी कंडिशन होईल त्यांची. पण ते गुरुनाथ आणि माया काही का करेना, ते त्यांचं पर्सनल आयुष्य आहे, त्याच्यामध्ये आपण का पडायचं? नाही राधा, असं तुला वाटतं, पण डॅडचं बरोबर आहे ना. लहानपणापासून त्याने मायाला बघितलंय. वडील मुलीचं नातं आहे त्यांच्या. उलट त्याला हक्क आहे जाब विचारायचा मायाला. आणि जे मला जमलं नाही ना ते डॅड करणार आहे. बरं आहे. यशवंत सर, काय? अरे यशवंत सर आता इकडे. चल मी लपतो आतमध्ये. एक मिनिट काय लपतोस वगैरे काय? काम डाऊन गुरु, एवढं काही झालेलं नाहीये. मी बोलते त्यांच्याशी. मी सांगेन त्यांना की तू ऑफिसच्या कामासाठी आला होता. माया प्लीज. आणि अगदीच डिटेल मध्ये विचारलं तर मी आपल्याबद्दल खरं खरं सांगून टाकेन. माया प्लीज असं नको करूस. काही झालं तरी त्यांना तू आत घे, काय बोल, काय विषय एकदा विचार, पण आपल्याबद्दल सांगू नकोस. ओके? मी 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 इथे लपतोय. ओके ओके ओके. मी झोपली होतीस की काय? एनिवे, आता इथंच उभं करणार आहेस का आत बोलवणार आहेस? या ना. सर तुम्ही अचानक? हा, मला जरा महत्वाचं बोलायचं. एनिथिंग सिरियस? काइंड ऑफ. बस ना, कम सिट. माया, यू नो दॅट आय कन्सिडर यू फॅमिली. या नात्यानं आपण थेट एकमेकांशी काहीही बोलू शकतो, अगदी हक्कानं. एम आय राईट? शेवटी माझं नुकसान झालेलंच आहे. आय डिडंट गेट यू सर. माया, यू नो व्हेरी वेल. ते बघ, आजपर्यंत मी कायम तुझ्यावरती विश्वास ठेवला. तरी पण तुला माझ्याशी खोटं बोलावं असं वाटलं का? सर पण मी काहीच खोटं बोलले नाहीये. अच्छा, या. सो टेल मी माया, हा काय बालिशपणा आहे? सौमित्र मला सारखा सांगत असतो, डॅड आता माया बदललीये, पूर्वीसारखी नाही राहिलेली. मी नाही त्याच्यावर विश्वास ठेवला. किंवा माया, मी कायम सौमित्रापेक्षा तुझ्यावरती जास्ती विश्वास ठेवलाय. आणि तू एनिवे, मला जास्ती काय बोलायचं नाहीये. मी तुम्हा दोघांना एकच सांगतो, युअर लाईफ, युअर डिसिजन्स. मात्र तुम्ही जे वागाल बोलाल त्याचा तुमच्या ऑफिस लाईफवर म्हणजेच माझ्या कंपनीवर जर परिणाम झाला तर हे विसरू नका की ज्या लोकांना काढून त्यांच्या जागी मी तुम्हाला पोस्ट केलंय. तुमची तयारी आहे ऐकण्याची? व्हॉट डू यू मीन? म्हणजे मला मला खरं तर कळत नाहीये की मी कसं सांगू. माझी इच्छा सुद्धा नाहीये सांगण्याची. बट द वे यू गॉट अँग्री ऑन मी नाव, मला तुमचा माझ्यावर असलेला विश्वास नाही गमवायचा. दॅट्स वाय आय हॅव टू डू दिस नाव. सर तुम्ही थांबा, मी आले. ये तो कहाणी में ट्विस्ट है. फक्त ट्विस्ट काय आहे हे आता बघावं लागेल. या स्वभावाचाच फायदा उचललाय प्रत्येक वेळेला गुरुने.
पण डॅड तसा नाहीये, अत्यंत प्रॅक्टिकल माणूस आहे. तो स्वतःला अलूफ ठेवून बघू शकतो प्रत्येक गोष्टीकडे. मायाच्या बाबतीतही करू शकतील असं. बरोबर आहे तिच्या. मायाच्या बाबतीत खूपच हळवा आहे तो, आणि म्हणूनच मला ह्याचं वेगळ्या अर्थाने जरासं टेन्शन आलं. म्हणजे माया प्रत्येक गोष्ट त्याच्यापासून सुद्धा लपवते, हे जेव्हा त्याला कळेल ना तो खूप हर्ट होणार आहे. तेच तर ना, तेच सांगते मी. आणि बाबा हर्ट झालेले मला नाही आवडणार, म्हणून म्हणते मी, मला एकदा फोन करू दे ना प्लीज. तुला वाटतंय ना, कर मग. बाबांना फोन करून परत बोलून घेऊ का? तिथे मायाच्या घरी काय घडेल, त्यांना काय काय बघावं लागेल हे कळत नाहीये. ते कसे रिॲक्ट होतील हेही सांगता येत नाही. त्यांचं तिथे जाणं योग्य नाही. नाही, मी करतेच त्यांना फोन. आणि हो बाबा, मी समजू शकते तुम्ही काय म्हणताय ते. तुमच्या आवाजावरनं कळतंय मला तुम्हाला किती त्रास होतोय ते. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगेन की ते त्यांचं बघून घेतील. त्यांचं पर्सनल आयुष्य तुम्ही नका लक्ष देऊ. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत नव्हते गुरुनाथ आणि मायाबद्दल. राधिका, केव्हा ना केव्हा तरी मला कळणारच होतं ना. तरी मायाकडून मला ही अपेक्षा नव्हती, आणि तरी ती म्हणते की तिची एक बाजू आहे, ती ऐकायला थांबलोय. बघूया काय जस्टिफिकेशन देते ती. एवढं मायाशी बोलतो आणि मग मी घरी येतो. ऑलराईट? बर. जेनीचा पण मूड खराब झालाय हा, आणि गर्भसंस्कार चालू आहे तिकडे. असे गुरुनाथ सारखे शब्द घ्यायचे नाहीत. काय संस्कार होतील बाळावर, हो की नाही? चल, मूड चेंज करूया आपण. जेनी, मला सांग, तुला कथा वगैरे वाचून दाखवू का? तुला काय आवडतं? म्हणजे हिसाब नीतीच्या गोष्टी आवडतात का? फेरी टेल्स, रॅपन्झल वगैरे, प्रिन्सेस वगैरे, की पुराणातल्या? या मला इंडियन मायथॉलॉजी आवडतं. मायथॉलॉजी बेस्ट आहेत ना, भरपूर पुस्तक आहेत. घेऊन येतो पटकन पुस्तक. ओके राधा, नको विचार करूस. ही पुस्तक आणतो, तू पण कथा ऐक. हा, म्हणजे जरा विचार बदलते. आलोच. फोन करून तिने मला सांगितलं की सौमित्र जरा नशेत असल्यासारखा वाटतोय आणि घरी सोडायला यायचं म्हणतोय. तर मला खरंच कळत नाहीये की मी एकटी त्याला सांभाळू शकेन की नाही. म्हणून तू पण येशील का? मी अर्थात सर लगेच तयार झालो. तोपर्यंत हा घरी सोडायला आला, आणि आता आपल्या घरी कुणी आलं की आपण त्याला चहा पाणी विचारतोच ना, तसं हिने कॉफी घेणार का असंही विचारलं. बरं, तिला असंही वाटलं की कॉफी प्यायल्याने कदाचित त्याची नशा उतरायला मदत होईल. त्यानंतर तो डायरेक्ट घरात आला आणि प्लीज प्लीज पुढे बोलू नकोस प्लीज. माया, नाही ठीक आहे सर, तुम्ही आमच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. मायाचं रडणं मी सांगतोय याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. पुरावे बघून तरी विश्वास ठेवाल सर? पुरावा? हो सर. गुरु नाही, माया, आपल्याला हे करावंच लागेल. गुरु सरांना त्रास होईल माया प्लीज. प्लीज. फ्रेंड, ज्याला मी सगळ्यात जवळची व्यक्ती मानत होते, ती व्यक्ती माझ्यावर जबरदस्ती करत होती सर. आणि हा गुरु हार्डली ओळख होती आमची सर. ही वॉज जस्ट अ कलिंग. त्याने वाचवलं मला. आणि सर तेव्हा मी गुरुच्या प्रेमात पडले. तर काय चुकलं माझं? अदरवाईज माझी लाईफ स्पॉइल झाली असती सर. सर, आम्ही एकमेकांवर प्रेम करून चूक नाही केली. चूक सौमित्रची आहे सर, आणि ती चूक लपवण्यासाठी हे आमची बदनामी करतायत. तुमच्या मनात आमच्याबद्दल काहीतरी वेडवाकडं भरवतायत सर. वन्स अगेन आय एम व्हेरी सॉरी माया. आय नीड दिस.
गेले गेले गेले. हाँ, इसे कहते हैं सांप भी मर गया और लाठी भी नहीं टूटी. That's like my Maya. आली त्यांना तेवढंच आयुष्यात समाधान. हो, ही मुलगीच आहे त्यांची. पण मी त्यांना आई म्हणून स्वीकारण्याच्या आधी त्यांनी मला मुलगी म्हणून स्वीकारलं. आज मी जी कोणी आहे ना ती आई बाबांमुळेच. हो राधा, म्हणजे तुझ्या बाबतीत तर खूप मोठं क्रेडिट आहे त्यांचं, पण माझ्यावर सुद्धा खूप मोठे उपकार आहेत. म्हणजे तुझे सासू सासरे असून सुद्धा आपल्या लग्नात ते आई वडील झाले होते तुझे, आणि माझा स्वीकार सुद्धा केला. पण तूही त्यांच्यावरती तेवढंच प्रेम करतोस की. होय ससुरी, रुलाएगी क्या? हं? दादा मी बघतो ना. नाही, मी बघते बाबा असते. आम्ही गोष्ट सांग. हा, तर आता हे बघ, ही झाली आहे. खूप मोठा अपराध घडला याच्या हातून, आणि ही शिक्षा सुद्धा याच्यासाठी कमी आहे. असं झालंय काय? प्लीज राधिका, प्लीज तू याच्यामध्ये पडू नकोस. या सगळ्यापासून लांब राहा. बाबा हे काय बोलताय तुम्ही? मी त्याची बायको आहे, मला कळलं पाहिजे. नको राधिका, नको, खरंच नको. तुला हे सगळं न कळलेलंच बरं. आजवर खूप धक्के सहन केलेस तू, हा धक्का तुला सहन नाही होणार. कसला धक्का बाबा? नाही, मला सांगा, मला कळायला हवं हे सगळं. काय केलंय असं सौमित्रनी? तर मला खात्री आहे गुरुनाथनी आणि मायानी नक्कीच तुमच्या डोक्यात काहीतरी भरवलंय, आणि तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवला. ऑफकोर्स, धडधडीत पुरावा समोर असताना विश्वास ठेवी नाही तर काय. बाबा, जगातल्या कुठल्याही वडिलांना आपल्या मुलाच्या साक्षीपेक्षा कुठलीच साक्ष महत्वाची नसते. आणि तुम्ही मगाशी म्हणालात ना की मायाला तिची बाजू मांडायची आहे, ती मला ऐकायची. मग तुम्हाला हे नाही वाटलं की आपल्या मुलाची पण एक काहीतरी बाजू असू शकते, तीही आपण ऐकावी? राधा ऐक ना. नाही सौमित्र, मला माहितीये तू चुकीचा नाहीयेस, आणि मला हेही माहितीये की तू तुझ्या बाजूने काहीही बोलणार नाहीये, म्हणून मला बोलू दे. बाबा, बाबा हे फोटो मी आधीच पाहिले. आणि तरी तू या माणसाला डिफेंड करतेस का राधिका? बदनामी होईल म्हणून? राधिका, असल्या गोष्टींचं दडपण घेऊन गप्प बसणाऱ्यातले तू नाहीयेस. गप्प बसण्याचा आणि बदनामी होण्याचा काही प्रश्नच नाहीये बाबा, कारण हे सगळं खोटं आहे. मग काय माया खोटं बोलतेय की हा फोटो खोटं बोलतोय? हो, दोघंही खोटं बोलताय. मला असं वाटत नाही. माझा मायावर पूर्ण विश्वास आहे. आणि माझा सौमित्रवर. तू याच्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवतेस. हीच गोष्ट मी तुमच्याही बाबतीत बोलू शकते बाबा. म्हणावं तर, मात्र मी विश्वास ठेवतो या फोटोच्या बेसिसवरती. आणि पुरावे खोटे असतील तर? जो माणूस आपल्या बायकोच्या मनाविरुद्ध तिला स्पर्श सुद्धा करत नाही, तो माणूस असं वागूच शकत नाही. नाही बाबा, मी खरंच सांगते तुम्हाला, सौमित्र नाही चुकलाय, तो चुकूच शकत नाही. चुकतायत ते गुरुनाथ आणि माया. त्यांना राधिका मसाले एसबी मध्ये मर्ज करायचे, म्हणून हे सगळं चाललंय, म्हणून हा सगळा बनाव आहे. ते काहीही करू शकतात त्यासाठी. बाबा, तुम्हाला माहिती नाहीये गुरुनाथ कसे, त्यांची हिस्ट्री मला माहिती आहे, मी जाणते. ते स्वार्थासाठी काहीही करू शकतात, अगदी काहीही. घेतला ना तर फार उशीर होईल अँड विल लूज दिस बॅटल. वी कॅनॉट अफोर्ड दिस. आपल्याला कायम त्यांच्या एक पाऊल पुढेच राहिलं पाहिजे. ओके? हो माया, मला कळतंय. फक्त मला असं म्हणायचंय, पूर्ण तयारी असल्याशिवाय आपण. तेवढा वेळ नाहीये गुरु. हे बॅटल राधिकाने सुरू केलंय आपल्याबद्दल यशवंत सरांना सगळं सांगून. आपण तेवढा स्ट्रॉंग रिप्लायही दिलाय. सो आता थांबून चालणार नाही. मी थांबणार नाहीये. आता कळेल तिला मायाचं बंबार्डिंग. शी हॅज मेड अ बिग मिस्टेक गुरु, अँड नाव शी हॅज टू पे फॉर इट. आय मेक शुअर शी विल रिग्रेट फॉर हर बोल लाईफ. पण योग्य वेळ आल्यावर मायाला विचारणार आहे, कसं जमलं ग असं वागायला माझ्याशी? तुला बोलावं असं वाटत असेल ना तर नक्की बोल. पण आता एक लक्षात ठेव, सौमित्र, तुझ्या प्रत्येक डिसिजन मध्ये मी तुझ्या पाठीशी उभी.
तुझ्या प्रत्येक पावलाला मी तुझ्याबरोबर खंबीरपणे उभी. आणि जोपर्यंत तू माझ्याबरोबर उभी आहेस ना, त्या दुनियेशी लढू शकतो मी. म्हणजे गुरुमाया काय चीज आहे. स्वतःच्या प्रेमात पड आधी. मस्त फिरायला जा, ट्रेक वीकला जा, कुठेतरी फ्रेश हो छान. आणि आज तुला रिफ्रेश करायला गेला 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 तुझा बॉयफ्रेंड कर, त्याला अनफ्रेंड नको होस तू. बेंड हीच आहे आता ट्रेंड, कळलं का? आणि नव्याने प्रेमात पडली स्वतःच्या की माझ्याकडेच आहे, नवीन बॉयफ्रेंड मीच शोधून देईन तुला, तेव्हा पण टिप्स देईन. ओके. ऑल्सो आता तुझा आणि तुझ्या बॉयफ्रेंडचा फोटो टाक आणि त्याच्या खाली हॅशटॅग शनायाने मचाया शोर आणि हॅशटॅग अनफ्रेंड युअर बॉयफ्रेंड हे 2 हॅशटॅग टाक आणि मला टॅग कर. ठीक आहे? लव यू. चला बाय, उद्या भेटू. शनायाने मचाया शोर ऑडियन्स ने दिया वन्स मोर. अरे वा, एक जावई बापू आले. निर्लज्जम सदा सुखी. मीच म्हणालात नाही का आई म्हणून मी ठरवलंय मी तुम्हाला आईच म्हणणार आहे. हा. आणि कसं आहे ना, तुम्ही जरी मला सून म्हणून आशीर्वाद दिला नसला की माझ्यासाठी तुम्ही कायम माझ्या आई असाल. कधीही काही लागलं तरी आम्हाला बोलवा. आम्ही दोघेही आहोत. आणि अजून एक, सून म्हणून माझं कर्तव्य मी नेहमीच पार पाडेन. दॅट्स माय प्रॉमिस. ओके. चल गुरु. येतो आई. त्याने मला असं सजेस्ट केलंय की SB ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये 50% शेअर्स माझ्या नावावर आहे. सो मी जर बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना असं सांगितलं की माझ्या नावाचे शेअर्स मी विथड्रॉ करतो, तर अर्थातच ते मला तसं करू देणार नाही. सो माझ्या ज्या काही डिमांड्स असतील त्या मी त्यांच्यासमोर मांडू शकतो आणि त्यांना त्यासाठी तयार व्हावंच लागेल. ते सगळ्यांचं ठीक आहे, पण बाबांचं काय? बाबांना सांगायला लागेल ना हे सगळं. मला पटतंय तुझं राधा, पण आत्ता डॅडला सांगण्यात काही अर्थ नाही, कारण आत्ता तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी अलाव करणार नाही. तू म्हणतोयस ते बरोबर आहे, तू कर, पण बाबांना कधीतरी तर सांगायला लागेल. त्यांना असं अंधारात ठेवून चालणार नाही. हो राधा, हे बघ, अंधारात डॅडला नाही, गुरु आणि मायाला ठेव. राधिका, जे नाही व्हायचं तेच घडलं बाई. का? काय झालंय? गुरु आणि माया एकमेकांच्या प्रेमात आहेत. त्यांचं सूत जुळलं. हो, माहिती आहे ते मला. एवढंच नाही बाई, याच्या पुढेही खूप काही घडलं आहे, तुला माहित नाही. मग ते दोघंही घरी आले होते. ते दोघं जण घरी येऊन गेले, गुरु आणि माया. हे कळवायला की दोघंही लग्न करत आहेत. काय? लिटरली फायर्ड हिम. सणसणीत कानाखाली वाजवली त्याच्या. हा, राधिकाने ऑफकोर्स ट्राय केलं त्याला डिफेंड करायला, बट यशवंत सरांनी तिचा डिफेन्स मान्यच केला नाही. सौमित्र इनोसंट असेल तर त्याचं प्रूव्ह करा आणि मगच मी घरी येईन असं सांगून निघून गेलेत ते घरातून. काय? येस. माया, मग झालं ना, आपल्याला हवं तसं सगळं झालं ना. इट्स लाईक आवर विक्ट्री. इट इज. बट मी एवढ्याने शांत बसणार नाहीये. जेव्हा त्या राधिकाला कम्प्लिटली डिस्ट्रॉय करेन ना, कम्प्लिटली डिमॉलिश करेन, तेव्हाच शांत बसेन मी. तेव्हाच समाधान होईल माझं. काय झालं? तू सांगितलं पण नाही मला. एवढ्या तेवढ्या गोष्टी कुठे सांगत बसायच्या तुला? अगं छोट्या गोष्टी कुठे आहेत या? आणि तसंही गॅरी सोबत सध्या मी टाइम स्पेंड करते ना जास्त, त्यामुळे तो काही प्लॅन करत असता तर क्लू तरी कळला असता आपल्याला, सावध झालो असतो. यांच्या बाबतीत मी नेहमीच सावध असते, पण बाबांच्या बाबतीत त्यांनी बरोबर डाव साधला. अगं पण त्याचेच बाबा आहेत ना ते, म्हणजे एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही, त्यांना पटवूच शकतो आपण. हो, पण तोपर्यंत वेळ गेलेली नसली म्हणजे झालं. मरू देत ग, त्यांना काय करायचं ते करू दे. आपण काही केलं नाही, आपण कशाला घाबरायचं? वा वा वा. लेडीज अँड लेडीज म्हणून पिंकी आहे ना तू. ओके ओके, ठीक आहे, सॉरी. सो लेडीज अँड जेंटलमन, ऑफर लिमिटेड पिरियड केली. म्हणजे ही संधी आहे ती मर्यादित काळासाठी. आणि संधी अशी आहे की तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू नये, तर सिंपल आहे,
राधिका मसाले उद्याच्या उद्या SB कंपनीमध्ये मर्ज करायचे. That's it. राधिका, तुला काय वाटलं? नाही, तुझा हा नवरा म्हणजे काय फार सद्गुणांचा पुतळा आहे का? की सोशल मीडियावर एखादी न्यूज व्हायरल झाली की लोक म्हणते अरे नाही बाबा, हा तर काय राधिका मॅडमचा नवरा आहे, हा असं कधीच वागणार नाही, असं होईल असं वाटतंय तुला? लोकांना माहिती आम्ही कसे आहोत ते, आणि तुम्ही कसे आहात हेही माहिती. हो, बरोबर आहे तुझं. आणि यांचं लग्न झालंय त्यामुळे यांचं रिलेशनशिप लिगली व्हॅलिड आहे. तुम्हा दोघांचं काय स्टेटस आहे नक्की? ते म्हणजे डेट करताय एकमेकांना की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे की लिव्ह इन मध्ये राहते? येस का? प्रेग्नंट आहे ना ती? नाही, मला कळलं, पण काय भेटच नाही ना आपली. बरं, तुझा एक्स बॉस म्हणून तुला एक सल्ला देतो. ओके, काळजी वाटते म्हणून ग. काय आहे, आता तुम्हाला बाळ होणार, मग जबाबदाऱ्या वाढणार, खर्च वाढणार. तर आता यापुढे तू आणि तुझा नवरा म्हणजे त्यालाही सांग, आता दुसरा जॉब शोधायला सुरुवात करा तुम्ही. काय राधिका मसाले एकदा गेली की बाळाची काळजी घेण्यासाठी तुम्हाला दुसरा जॉब तर शोधावा लागेल ना. हा, सो त्यासाठी आतापासूनच तुम्ही दोघेही सुरुवात करा. ओके, त्याला चॅलेंज द्यायचं म्हणून काहीतरी. ग्रुप नुसतं चॅलेंज देऊन नाही थांबायचंय. राधिकाला कम्प्लिटली डिस्ट्रॉय करायचं आपल्याला, कळतंय तुला? तुझ्यापेक्षा तर मी राग करते आता तिचा. हो बरोबर आहे, ती त्याच लायकीची आहे. पण माया, त्यांच्याशी भांडताना एक मुद्दा बरोबर बाहेर आलाय, तो म्हणजे राधिका आणि सौमित्र यांची जर आपल्याला बदनामी करायची असेल ना, तर त्यासाठी आपलं नातं लीगल किंवा समाजमान्य असणं फार गरजेचं आहे. म्हणून मी म्हणतोय माया, प्लीज आपण लग्न करूया ना, प्लीज. सी, आय रिअली डोंट नो, म्हणजे मला थोडा वेळ हवाय. जसं गॅरीने पिंकीची खोटी खोटी माफी मागितली होती ना, तशी मी गॅरीची खोटी खोटी माफी मागते आणि त्याला असा पटवते की तो परत माझ्याकडे येईल. तुझी रिएंट्री आता होऊच शकत नाही, कारण मुळात गुरुला कुठल्याही मुलीमध्ये इंटरेस्ट कधी वाटतो जेव्हा तिच्याकडून काहीतरी फायदा असतो त्याला. आता तुझ्याकडून त्याला काहीही फायदा होणार नाहीये, तो येणार नाही तुझ्याकडे. ठीक आहे, आपण विचार करूया, उगाच इम्पेशंट नको होऊया, काहीतरी मार्ग निघेल. सध्या माझ्या हातात एवढंच आहे की पुन्हा SB मध्ये जायला पाहिजे, दोघांवर वॉच ठेवायला पाहिजे. तो वॉच मी ठेवीनच. जेनी, तू पण आनंदला फोन करून सगळं सांगून ठेव तू कुठे. हे काय तू अंकल. ओके ओके, मग आत्ताच्या आता हे चॅलेंज एक्सेप्ट कर आणि म्हण, आय हॅव एक्सेप्टेड दिस चॅलेंज. ओके, त्याला काय चॅलेंज ऍक्सेप्टेड करतो ना मी. तुला काय हवंय, काय ते 6 पॅक 8 पॅक्स, डोले शोले, बॉडी बिडी बेड, हा सगळं करतो मी. आणि ते मी सगळं करून तुझ्या समोर येईल आणि तेव्हा तुला प्रपोज करेन. आणि मग बघ, तुला मला नाही म्हणता येणार नाही. ओके, आय विल बी वेटिंग फॉर दॅट डे गुरु. आय एम लुकिंग फॉरवर्ड. धमकी खरी ठरली पण नाही अजून आणि उगाच डिनर डेट. मी असताना तुमचं सेलिब्रेशन चांगलं कसं होईल? एक काम करते, राधिकाला फोन करते, तिला विचारते यांच्या डेटची वाट कशी लावू. हे नाही नाही, नको 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 नको, राधिका गुणी बाळ आहे. ती म्हणणार शन्या त्यांचं लाईफ आहे, त्यांना जे करायचं ते करू दे, आपण मुद्दाम टीज नाही करायचं. सॉरी राधिका, पण मी तुझ्या इतकी सरळ असते ना, तर मी पण 300 कोटीची मालकी नसते ग. पण तसं नाहीये, पण माझ्यापेक्षा टिगडा कोण आहे? असेल जातो. जा. हे कशाला? कशाला उगाच इथे पसारा? अरे पण मला हवंय ते. सॉरी सौमित्र, मला तुला अंधारात ठेवायचं नाहीये, पण मी जे काही ठरवलंय ना, ते वेळेआधी कुणाच्याही समोर ओपन होऊन चालणार नाहीये. गोष्टी चुकूनही लीक झाल्या ना, तर कोणी ना कोणीतरी त्याला विरोध करणारच, जे मला नकोय.
आता जो काही धमाका होईल ना तो सगळ्यांसमोरच होईल. देवा, तुझ्या भरवशावरती ही रिस्क घेते, कृपा असू दे. ऑर्डर मॅम. हा ना. शनाईची रिंगटोन ऐकू आली मला. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, आता तुला पण झालीये. ओके, अगं नाही, खरंच ऐकू आली मला. शनाईची रिंगटोन ऐकू आली आता. काय एक्सक्लुझिव्ह रिंगटोन आहे का तिची? तशा खूप लोकांच्या रिंगटोन्स असू शकतात काय? आणि मुळात मी इथे असताना तुला काय हे सगळं दिसतंय? हा, नाही तसं नाही यार. ओके, कमिंग टू अ पॉइंट, मला सांग की कसं वाटलंय तुला नाव गुस्सू? ओव्हर एक्साइटेड आणि ओव्हर ऍक्टिंग. तुझी B3 बंद करतो का आता? B3 काय? बालिश बकवास बडबड. प्लॅन काय आहे सांग. प्लॅन आहे. हे बघ, हे काय पिशवी. पिशवीत काय मला काय माहिती? सांगतो. हे बघ, सांग ना. हे बघ, मी ना गेटअप आपण चेंज करायचंय, त्यासाठी कपडे आणलेत. ओके, हे बघ, ही साडी आहे ना, ही तू नेसायची आहेस. अरे यार, ट्युटोरियल बघायला लागेल आता परत. काय? ट्युटोरियल नेटवर साडी कशी नेसायची. म्हणजे आपण स्पाय ते ड इथेच असत बसूया आपण. अजय मग चल ना लवकर चेंज करू. तुमच्यासाठी आणलाय ना? हो वहिनी, हे घ्या, मी फर्स्ट एड आणलं. तुम्हाला जास्त दुखतंय का? आनंद भाऊजी नाही, एवढी काहीच गरज लागलंय ते जास्त. नाही. हळद लावली त्याला, खरंच नको. नाही, काय ब्लड आलं होतं. ब्लड येत होतं आणि तरी तुम्ही असं म्हणताय की जास्त लागलं नाहीये. वहिनी, तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्ही ना खूप स्ट्रॉंग आहात, म्हणून तुम्हाला कुठलीही जखम मोठी वाटत नाही. गुरुनाथने आयुष्यात एवढ्या जखमा दिल्यात ना की आता या छोट्या छोट्या जखमांचं काही वाटत नाही आनंद भाऊजी. आणि अजूनही त्याचा वार करणं तर चालूच आहे ना. आता तिला ती कोण मायाला हाताशी घेतलाय. लग्न कळलंय तुला? आणि त्यांच्या रोमॅन्टिक डेटची वाट लावून टाकायची. खरंच वाट लावायची. मगाशी किती काय काय बोलला मला. तेरी भैंस को अंडा मारू, तेरी भैंस को पाणी पिलाऊ, तेरी भैंस को गोबर चराऊ. तू अशी वागणार असते तर नाही जाणार मी तिकडे. नको ना रिॲक्ट होऊ. तिकडे बसणार, अजून काय काय बोलणार आहे तू, सगळं कानावर पडणार आहे. अशी रिॲक्ट होणार आहेस, चिडणार आहेस का? अजिबात नाही. राग गिळून टाकायचा लगेच. दाखव राग आधी. गिळ आता. ह्यामुळेच ओळखणार आहे तो आपल्याला. अरे नहीं बेचारेगा माँ, मैं बदल दूंगा अपना लाफ्टर, क्योंकि गुरु है चैप्टर उड़ा दूंगा हेलीकॉप्टर. चल. बच्चा म्हणून च्या एक नंबरचा मला रिप्लेस केलं म्हणून काय माझं नाव पण वापरायची का नाही? कशावरून काय पॉझिटिव्ह होती तू? आणि तू बच्चा है क्या? तो भी सच्चा है. हाँ, वो बच्चा है, थोड़ा कच्चा है, ये होना सबका है. बैठ जा. माझं काय चाललंय. लटोरी. इट्स टू किडिश. नाही आवडलं. दुसरं काहीतरी. मग काय म्हणू बरं? मायडी मायडू मॅडम डी डू डम डा. फिनिश करून टाक ना सगळं. मायाळू. नाही, हे खूप डाऊन मार्केट आहे. तो ब्लॅकमेल करतो, तो धमक्या देतो, म्हणजे काय आहे? ठीक आहे, होईल सगळं नीट. फक्त आपला प्लॅन यशस्वी होऊ दे. आणि आता काय आहे ना प्लॅन ते प्लीज सांगा. नाही आनंद भाऊजी, व्हेरी सॉरी, मी नाही सांगू शकत तुम्हाला. मी सौमित्रालाही सांगितलं नाहीये, खरंच नाही सांगितलंय आणि सांगणारही नाही. बऱ्याचदा तुमच्याशी बोलले आहे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून केली आहे, इनफॅक्ट सगळ्यांना विचारून केली, पण यावेळेला नाही. यावेळेला हा डिसिजन मला एकटीला घेऊ द्या. ठीक आहे. पार्टी सुद्धा देत आहेत. ए तू असा रॅपर आहे ना, रॅपर. त्याची बायको पाहिली अशी, ते युपी साईडच्या असतात ना बायका, अशा घुंगट वगैरे मध्ये, जसे असं ऑड नाही वाटत का कपल? म्हणजे रॅपरची बायको अशी युपी साईडची. तुझं लक्ष कशाला दुसऱ्यांच्या बायकांकडे? एक मिनिट माया, प्लीज यार. माझं आता त्याने अनाउन्समेंट केली म्हणून लक्ष केलं, नाही तर तुझ्याकडे लक्ष आहे की नाही? मी इकडेच बघतोय ना.
मी कुठे तिकडे बघतोय यार, आता लक्ष गेलं म्हणून बस सांग. लिखा कभी भैंसिया पे आई लव यू लिख दिया उस दिन। हाँ रिंग अरे। नहीं दे सकते, एक रिंग दे देते वो भी बस हो गया लटोरी. चूल्हे पर रोटी सेकन वास्ते चिमटे को अपना मुंह जला ही पड़ी। कौन चूल्हा कौन चिमटा? चिमटे शरत मंजूर है, शरत मंजूर है। इका रोमियो लपर लपर कर रहा है, इतने शौक से इतनी शानदार अंगूठी हमें तो नहीं दी कभी। ओ मॅडम, अहो ते आजी फेकली, आजीची अंगठी फेकली तुम्ही. ओ मॅडम, अहो ते आजी फेकली, आजीची अंगठी फेकली तुम्ही. माया माया, माझ्या आजीची अंगठी. हो तिने फेकली ना, ती फेकली तिने. मला अंगठी पाहिजे. जाऊ दे, आपण दुसरी आणू आपण. तू माझ्या आजीची अंगठी होती. अरे मला आता अंगठी मी पाहिजे. कुठे पाण्यात घुसू, तू थांब जरा, आपण वेगळी आणू. मला अंगठी पाहिजे म्हणजे पाहिजे. घुसू तू. तू उतर पाण्यात उतर. मी आताच्या आता. बोलवतो कोणाला तरी. ओके, तू कोणालाही बोलवायचं नाही, तू उतरायचं. प्रपोज कोण करत होतं? तू ना. मला अंगठी पाहिजे आताच्या आता. जा. माया गार आहे पाणी. माझ्या ग्रँडमाची रिंग. दिस विल मॅनेज. प्लीज स्टे आउट ऑफ दिस. ओके. आता काय? जा जा. पॅड काढणारच का आता? नाही, मी बेल्ट काढतोय ना, लेदरचा बेल्ट आहे तर. लवकर जा. काय चाललंय तुझं? शूज आहेत ना ते. झालं फायनली डन. गो. थांब. काय काय? पाणी थंड आहे ना ते. मग आता काय हिटर सोडू त्याच्यात. जम्प. गुरु जम्प नाव. ओके. नाही इकडे नाहीये. कारण बेस्ट फ्रेंड एकच असते आणि ती राधा आहे. हाँ एक्चुअली दैट्स ट्रू। आई एम हैप्पी फॉर यू। पण एक आहे, तू जेवढी डोक्यात जायचीस ना माझ्या, तेवढाच लवकर मी तुझ्याशी कनेक्ट का झालो माहितीये? का? कारण माझ्यात जी मस्ती आहे, जो मॅडनेस आहे ना, तो तुझ्यात पण आहे. त्यामुळे ना असं हार्ड. खरंच hard आहे. सो सॉरी. बरं चल निघतो मी. हा हाँ ठीक है। हो हो पर्स फोन। हाँ थँक्स। फोन. हा तेच होतं का? येस. आणि कपडे? राधाने काय म्हणे मला फोन केलेत यार. पाहिजे त्याच्यासाठी मला पण थांबायला पाहिजे ना. मग अरे एवढंच नाही, तो तुला हसवतो, त्याच्यामुळे तू खुश असते, त्याच्यामुळे तुझं हेल्थ चांगलं राहणार. तुझी हेल्थ चांगली राहणार म्हणजे आपल्या बाळाची पण हेल्थ चांगली राहणार ना. एवढे एफर्ट्स घेतोय सौमित्र, मग मी काय भूक सहन नाही करू शकत? ऑफकोर्स मी सहन करणार भूक, त्यात काय एवढं. करणार. यू शो? ऑफकोर्स. ओके. कोण भागा? तू एक मिनिट, तुमची ही पर्स फेक. तीच पर्स आहे, कळलं नाही? बघ ती अब तो चोरी भी कर रहा है बुड़बक। पुलिस को बुलाएंगे अब तो। अरे जा बोलवा, पोलीसला बोलवायचं तर. मगापासून एकदा धमक्या देईन, पती को बोलून पोलीस को जा. बोलो, कुणाला बोलवायचं तर बोलो. हा मी बघूनच घेतो. आम्ही काय चोर नाही. आमच्या अंगठ्या फेकताय स्वतःच्या पर्स. बुलाएंगे। ऐसे घुमा के मारेंगे तुझे। अरे शरत मंजूर है। आई ओके? कुठे गेले? अरे ती बघ इकडे. हा? ती गेली, जाऊ दे तिला. आपण चल जाऊया. या अशा ऑफ लोकांच्या नादी नको लागायला. चल. एक मिनिट थांबा जरा. इझी. आय एम देअर. आता काय तुम्ही सांगणार नाही? सौमित्र येत नाही, त्याला फोन करतो. काय त्याचा, कुठे थांबलाय तो? कशाला फोन करताय? मिळालं ना जेवायला? पण वाट बघतो ना आपण त्याची, म्हणून. बाकी काय नाही. बरं, त्या फोनवरनं आठवलं, मला जरा पानवलकर सरांना फोन करायचा आहे. तुम्ही त्यांना सगळं सांगणार आहात? आनंद, शट अप. लेट हर टेक हर डिसिजन. ओके. आनंद भाऊजी, तसं काही नाहीये, पण एक महत्वाचं काम आहे. जेनी आता करू ना त्यांना फोन, म्हणजे उशीर नाही ना झाला. हा नसतील झोपले. करा. हा, ते उशिरापर्यंत जागेचे असतात.
अरे ओळखलं नाही त्यांनी मला, ते मला लटवरी समजूनच माझ्याशी बोलत होते. आणि आता आम्ही प्रपोज करत होतो ना, मग तू रिंग का घेतली आणि पाण्यात का फेकली आणि सॉरी वगैरे म्हणत होता मला. मी म्हटलं मी पण कशाला म्हणू सॉरी. मी म्हटलं हम और हमारे पति लड़ रहे थे और तुम वहाँ प्रपोज कर रहे थे तो हम जलेंगे नहीं. तो मैं आई, अंगूठी ली और फेक दी और बोले गुपचले भागा. भागा तो था ही नहीं. बरं ते सगळे जाते, पण नंतर त्याला फिरवला आणि पाडलाय खाली मस्त. अरे यार मी पाहिजे होतो यार तिकडे. जाऊ दे चल, मस्त मस्त मस्त. त्यांच्या रोमॅन्टिक नाईटची जी काय वाट लावलीस ना तू, कमाल केलीस तू. हो आपण दोघांनी गेली होती, हेच सांगायला फोन केला होता. काय बरं झालं सांगितलं, मजा आली मला. बरं पण मी आता जातो घरी, नाही तर राधिका माझी वाट लावेल. ओके बाय बाय. कोणी बाई नसतेच, म्हणजे कोणी नाही मला माहिती ना. बरं अशी युपी बिहारकडची भाषा बोलणारी ते एकही बाई नाहीये. बरं आता नवरात्र चालू नाही ना, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, ही बाई इकडे कशी काय आली पण? गुरु रिलॅक्स, काय एवढा स्ट्रेस घेतोयस तू? जा तू, युनिट रेस्ट, तू जा आराम कर जा. अगं नाही, मी ठीक आहे, माझी कधीच उतरली आहे. ते पाण्यात उतरल्यावर तो उतरलीच परत. या बाईने तर अजून डोकं भंडावून सोडलं फिरून फिरून. जाऊ दे, या बाईने सगळी वाट लावली यार आज माया. बट तू जाशील ना नीट? हो माया, मी जातो, तू पण नीट जा. आणि आय प्रॉमिस यू, तुला हवं तसं प्रपोज मी नक्की लवकर करेन माया. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. अगं मी तुला सांगते सगळं खूप गंमत झाली आज. पण त्याआधी ना गॅरी येतो इकडे. तू एक काम कर, लाईट बंद कर आणि आपण गाढ झोपले असं त्याला वाटलं पाहिजे. गॅरी येतोय म्हणजे इथे कायमचा राहायला येतोय परत? ते नाही माहिती मला, पण आता येतो इकडे. बरं तू एक काम कर, घरात जिथे कुठे त्याचे कपडे दिसतील ना सगळे इकडे घेऊन यायचे. इकडे. आणि त्याच्या अंगावरचं काय करू? अगं ते ओले आहेत, तुला सांगते ना, त्याला इतकं सतवलंय माहिती, आज खूप मजा आली. सगळं सांगेन मी तुला, पण सांगितलेलं काम कर, तोपर्यंत मी चेंज करते. ओके. माय गॉड, आय एम प्राऊड ऑफ यू शनी बेबी. आजपर्यंत गॅरी हिला सतवायचा, आता ही गॅरीला सतवायला लागली. सर मला कसलीच भीती नाहीये. या सगळ्याचा परिणाम गुरुनाथवरती नक्की होईल. ऍडव्होकेट मित्र काय टॅटू करून देतो का? हा त्याचा छंद आहे तो. सौमित्र खरं सांग, कुठे गेला होतास तू? काय झालंय? काही सिरियस काही नाही झालेलं. जाऊ ते, पकडला आता तुम्ही मला. सांगतो आता हे टॅटू मी का काढला, कशासाठी काढला आणि काय काय धमाल आली ते सांगतो. खूप खूप धमाल आहे, मस्त किस्सा आहे, सगळं सांगतो. फक्त आता जरा फ्रेश होऊन होते, टॅटू काढून येतो. टेन्शन घेऊ नको, धमाल आहे धमाल आहे. टेन्शन घेणार का काय नाही, आलोच मी. चल वहिनी प्लीज सौमित्रसाठी जॉब शोधा, त्याला वेळ लागलाय. खरंय तुमचं म्हणणं. कपडे कुठे गेले माझे? ते एकही कपडा नाही, टॉवेल नाही. बेडशीटही तशीच, कपाटात एकही कपडा नाही, टॉवेल पण नाही. काय पोताटकी झाली काय? सगळे कपडे गायब कसे झाले? या शनायाने आणि तिच्या मम्मानं सगळं काही आवरावर केली असणार. मला न विचारता माझ्या कपड्यांना हातच कसा लावला पण? नाही बास झाला आता, यांचे दिवस तर भरतच आलेत. अरे अरे काय अंटाट्रिक काय 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 घेतली नवी कोरी. मी माझ्या कपड्यांच्या बदल्यात भांडी घेऊ? पण दुसरं काही मिळत नाही ना. नाही, ठीक आहे, मी काम करतो आता, हीच भांडी घेऊन मी जातो. आता घालतो डोक्यात पातेलं एखादं. नाही सॉरी काय झालं? अगं मम्मा कसं विसरतेस तू? काय? भांडीवाला म्हणाला ना खूप ओझं झालंय, कपड्यांचं गाठोडं नंतर देतो. आहेत रे कपडे, घाल. मग आधी कोणी फालतूपणा करायला सांगितलं होता? हा? इथे माझे कपडे नाही, मी दाखवेन तुम्हाला. हा? तुमचे कपडे नाही या आठवड्यात बांधून तुम्हाला बाहेर काढलं ना कपाटातले, तर मग बघाच तुम्ही. नाही आमच्याकडे बॅग आहे. आठवड्यात कशाला बांधेल आपले कपडे? आपल्याकडे बॅग आहे. वाचलं असतं. उद्याच? अरे हा, हे लक्षातच नाही आलं माझ्या. हो, उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि आम्ही सगळेच इक्वली एक्साइटेड आहोत. बट मॅम काय तुम्ही सांगत पण नाही काही? जिनी मला ते तुला आत्ताच नाही सांगता येणार, पण आज शनयानी आणि सौमित्रांनी मिळून गुरुनाथ आणि मायाला जेवढा त्रास दिलाय ना, त्यापेक्षा जास्त त्रास देणार आहे मी. असा त्रास की त्यांना कळणारही नाही की हा त्रास आहे की अजून काही आहे. आणि माझ्या बाजूनी ना असा एक एकदम माजोरडा रूड
मुलगा असा गेला बाईक ओ हा आणि त्याने माझ्यावर पाणी उडवलं. ओ माय गॉड. तेवढ्यात एक लेडी आली आणि तिने छत्री उघडून मला वाचवलं. हा आणि तो जो मुलगा होता ना तो समोर जाऊन पडला ना पूल मध्ये. यू मीन टू से डबक्यात. हा हा हेच मला शब्द सुचत नव्हता. हा हो डबक्यात पण डुबक. आणि फुल भिजला माहितीये हेड टू टो. शेमडा भिजला होता ना तसाच. शनू बेबी, तू तुझ्या बरोबर घडलेली तुझी स्टोरी ड्रीम मध्ये दिसल्यासारखी सांगितलीस मला. तसं नाही तर सकाळपासून मी गेटअप करून कंटाळा आला मला. माझ्यावर काय ढकलताय? प्लीज, मी वेळेत उठलो होतो. अरे हे काय एक खूप खोटं बोलतात आहे मॅम. मी काय तयार होते, मी काय करते का, काय मी मेकअप करत बसते? मी तेच विचारतो की काय करतेस एवढं. जाऊ दे, डोंट टॉक टू. एक मिनिट, नेमका कोणामुळे उशीर झालाय? हं? नाही, अजूनही उशीर झालेला नाहीये, पण तुम्ही असेच भांडत बसलात ना नक्की उशीर होईल. आणि तुम्हाला माहितीये ना पानवलकर सर कसे आहेत? वेळेच्या बाबतीत अगदी कडक आहेत. ते कधीही पोहोचतील तिथे. चला लवकर. अरे हो ना, असे उभे राहतात तिथे आधीच. नको चला निघूया चला. ठीक आहे. तुझी आज मीटिंग आहे. ऑल द बेस्ट. छान कर मीटिंग. तुझ्यापासून काय लपलंय? मी जो निर्णय घेतलाय तो बाकी कुणालाही माहिती नाही, पण तुला माहिती. मला तो योग्य वाटतोय. बाकी त्याच्या परिणामांची चिंता आता तुला. तू सुख करतायस, विघ्न हरताय. या निर्णयामुळे काही विघ्न येणारच असेल तर ते तू दूर करायचंय. सगळ्यांना सुखी ठेवायचंय. आणि बाप्पा, हे मी तुझ्याकडे मागत नाहीये, सांगतेय. एवढा हक्काचा आहेस तू, हो ना? येते. कृपा असू दे. सौमित्र सरांनी. हा, मॉर्निंग एव्हरीवन. आय एम रिअली सॉरी, मला कल्पनाच नव्हती की तुम्ही सगळे येणार आहे. कारण आमच्या स्केड्यूलमध्ये तर काही आज मीटिंग असल्याचं वाचल्यात आलं नाही का? म्हणजे एक्झॅक्टली. आम्हाला आता ऑफिसमध्ये आल्यावर समजलं की आपली मीटिंग आहे. नाही, ऍक्च्युली सर, सौमित्र सरांनी ही मीटिंग बोलवली. सौमित्र? हो, मे बी त्यांनी सगळ्यांना फोन केलाय आणि इथे बोलवून घेतलंय. त्याचा काय संबंध? नाही, सौमित्रला सॉरी, एसबी ग्रुप ऑफ कंपनीजची सीईओ माया आणि सिनियर मॅनेजर गुरुनाथ असे उभे आहेत तर बरोबर नाही वाटत. अरे बसा ना तुम्ही पण. नाही बसायचं. बरं, सीईओ मॅडम. तर आजच्या मीटिंगचा अजेंडा असा आहे की. एक मिनिट मिस्टर सौमित्र. मिस्टर सौमित्र? बोला माया मॅडम. मिस्टर सौमित्र बनहट्टी, यशवंत सरांना आपल्या आजच्या या मीटिंगची आयडिया आहे का?